मॉम डॅड सारखे मला ओरडतात, हे करू नको ते करू नको. मी नाही बोलत त्यांच्याशी आणि घरी पण नाही जाणार. शोधू दे मला. काय रे नाव तुझं? नाव नाही का तुला? मी अनोळखी व्यक्तीला माझं नाव सांगत नाही. इथं का बसलाय? तिकडं बघ, किती झोका, घसरगुंडी कितीतरी खेळायला जात नाही का तिकडं? मला नाही खेळायचंय. तुम्हाला दिसत नाही का मी रागावलोय? का कुणी काय बोललं का? का रागावलंय तुला? तशी तुला भूक लागलेली दिसते, काय खाणार का? मी नाही घेत अनोळखी व्यक्तीकडून काही खायला. माझ्या मॉम डॅडने सांगितले तसं. बरं, शेंगदाणा तरी खाणार का? नको. थँक्यू. माझे नाव शिव आहे. शेव, तुझ्या एवढा मला पण मुलगा आहे बघ, त्याचं नाव राम. राम, छान नाव आहे. गावच्या शाळेत जातो, दरवर्षी पहिला नंबर काढतो बघ. मग तर तुम्ही त्याचे खूप लाड करत असाल. माझे मॉम डॅड तर सारखे मला इन्स्ट्रक्शन देतात. काय म्हणाले ते इंग्लिशमध्ये? इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना. काय म्हणतात तुझे आई बाबा? स्कूलला जायला निघालो तर म्हणतात, दूध पी, ड्रायफ्रूट खा, बुद्धी चांगली राहते. आणि हो, डब्बा संपला पाहिजे. हा, त्या डब्यात नुसतं पालेभाज्या. मला अजिबात नाही आवडत ते. स्कूल 5 मिनिटावर आहे. मी सायकल घेऊन जाऊ असं विचारलं तर म्हणतात नको, तू आता लहान आहेस, ट्रॅफिक खूप असतं. आणि मग सोडायला येतात. कधी कधी तर माझे मॉम डॅड घरातील कामं पण मला सांगतात. छोटीशी जरी चूक केली ना मी तर म्हणतात, इतका मोठा झालायस तरी चुका करतोस. आता तुम्ही मला एक सांगा, मी लहान आहे की मोठा? स्कूल मधून घरी आलो आणि थोडस टीव्ही बघ चालू केला तर म्हणतात, बंद करतो टीव्ही, आधी फ्रेश हो, अभ्यास कर आणि मग टीव्ही बघ. थोडा वेळ मॉम आणि डॅडांचा मोबाईल घेतला तर म्हणतात, रील्स बघतोस, गेम बघतोस. अरे, मोबाईल टीव्ही बघितल्याने डोळे खराब होतात आणि मोबाईलवर गेम खेळल्याने बरीच मुलं वेळ झालेत. तुला पण व्हायचं का त्यांच्यासारखं? आपण बाहेर जाऊयात असं म्हटलं तर ते म्हणतात नको, आता मला काम आहे. मॉम डॅडना माझ्यासाठी टाइमच नसतो. खाण्याचं म्हटलं तर हे खाऊ नको ते खाऊ नको. चिप्स, बर्गर आणि चॉकलेट मला खूप आवडतात, पण ते खाऊच देत नाहीत मला. स्पिनच, ब्रोकोली आणि दूध पी हे म्हणतात. अरे बाबा, आई बाबा तुझ्या भल्यासाठी सांगतात. तुला चांगलं खायला भेटावं, राहायला भेटावं म्हणून बोलतात ते. आई बाबा तुझी काळजी करतात. काळजी? अहो काका, 15 दिवसांपासून मी माझ्या मॉम आणि डॅडांना
एक मोबाईल मागतोय. दोघेही माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत. मोबाईल आणि तुला? आणि मी जो मोबाईल मागतोय त्याची किंमत तर फक्त 12,000 आहे. माझ्या कितीतरी मित्रांकडे मोबाईल आहे. हॅलो. हॅलो बाबा, झालं का जेवण तुमचं? झालं बघ, चपाती भाजी खाली. तुझं झालं का जेवण? तुम्ही कधी येणार इकडं? महिन्याचा पगार झाला की येतो बघ. मला माहीत आहे तुझं शाळेचं दप्तर फाटलेलं आहे. येताना घेऊन येतो बघ नवीन. नाही बाबा, आता नग. अहो, अजून जाईल की 6 महिने आहे दप्तर. अरे मला माहीत आहे मागच्या 6 महिन्यापासून तुझं दप्तर फाटलेलं आहे. तू नको काळजी करू, मी घेऊन येतो बघ. संध्याकाळी बोलू आपण. कोण? तुमचा मुलगा होता का? हो, माझा मुलगा राम गावच्या शाळेत जातो बघ तो. किती गंमत आहे बघ. तुला मोबाईल पाहिजे म्हणून तू चिडलाय आणि माझ्या मुलाचं दप्तर 1 वर्षापासून फाटलेलं आहे. ते घेऊन द्यायला पण पैसे नाहीत बघ. ती स्कूल बॅग तर फक्त 1,000 पर्यंत येते. इतकं काय त्यात? 1,000 रुपये पण खूप आहेत बघ. तुझ्या बाबांसाठी नसतील, पण माझा पगार आहे 8-9 हजार. आणि त्याच्यामध्ये पण महागाई किती वाढली. माझा राम पण जातो कामाला, तेवढाच घराला हातभार, पण तरी पण होत नाही बघ. मी जे पापाकडे मोबाईल मागतोय त्याची किंमत तर तुमच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. आणि तशी तर मोबाईलची इतकी जास्त गरज पण नाही आहे मला. तुला गरज आहे का नाही माहीत नाही, पण माझ्या रामला तर मोबाईल आणि टी व्हीची अजिबात गरज नाही बघ. देवाच्या कृपेने तुला रामपेक्षा 10 पटीने चांगले मिळाले बघ. पटलं काका मला तुमचं. आता मी विनाकारण हट्ट नाही करणार. वा, लय भारी. झालं काका, मी निघतो आता. बराच वेळ झालाय, नाहीतर माझे घरचे येतील शोधत मला. काळजी घे बाळा. हो.